नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सगळेजण कोर्टामध्ये आलेले असतात। तर रविराज, प्रतिमा सगळेजण आलेले असतात। आता सुमनसुद्धा आलेली असते। तेवढंच आता प्रतिमाला कॉल येतो। तर आता प्रतिमा म्हणते, थांबा जरा मी एक कॉल करून आली। तर आता प्रिया म्हणते, हिचं काय चालू आहे नेमकं नाटकाशी, आजचा दिवस खूप खराब जाणार आहे। नेमकं कोर्टामध्ये कोणाची बाजू होते, यशस्वी ठरते आता देव जाणे, असं तिला खूप टेन्शन आलेलं असतं। तर आता इकडे प्रतिमाला फोन आलेला असताना पाहून आता समोरून महिपत आणि साक्षीसुद्धा आलेली असते। तर आता साक्षीचं लक्ष आता प्रतिमाकडे जातं। तर आता महिपतचं सुद्धा लक्ष प्रतिमाकडे जातं। प्रतिमा एवढी घाबरते की तिला ते क्षण आठवतात की या महिपतने कसं तिला जाळलेलं असतं, जिवंत जाळलेलं असतं। तिचा चेहरा सगळा त्यानेच खराब केलेला असतो जाळून, आणि जबरदस्ती मारण्याचा प्रयत्न केलेला असतो। हे तिला सगळं आठवतं। ते आठवून आता ती खूप घाबरते। तर आता नागराजच्या लक्षात येतं। नागराज आता महिपतला खून करतो, जातो इथून जा। तर आता महिपत रागाने प्रतिमाकडे बघत असतो, कारण आज त्याच्या मुलीची कोर्टामध्ये सुनावणी असते। तर मंडळी आता इथे महिपत आणि साक्षीमध्ये निघून जातात कोर्टामध्ये। तर आता इकडे नागराज म्हणतो, वहिनी काय झालं? तर आता प्रतिमा खूप घाबरलेली असते। तिला काय करावं काही सुचत नसतं, कारण तिचा मारण्याचे क्षण तिला आठवत असतात। तेवढ्यात रविराज म्हणतो, प्रतिमा काय झालं? सुमन येते आणि तिला पाणी देते। पाणी घेता वहिनी, पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला, असं म्हणून आता तिची काळजी घेत असतात। तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आता तुम्हाला काय झालंय का, की कोणाला पाहिलं का तुम्ही? तुम्हाला काय होतंय, काय आठवतंय का? असं आता सायली काळजीपोटी बोलत असते। पण आता सायलीला समजून गेलेलं असतं, कारण त्या ठिकाणाहून महिपत आणि साक्षी गेलेले असतानाच प्रतिमा आत्याला काहीतरी झालेलं आहे हे आता सायलीच्या डोक्यात येतं। पण आता इकडे सगळी कोर्टाची वेळ झालेली असते। तेव्हा आता रविराज म्हणतो, सुमन तू ना प्रतिमाला घेऊन घरी जा, तिची तब्येत बरी नाही आहे, मी नाही येऊ शकत, मला कोर्टामध्ये हजर राहावंच लागेल, असं म्हणून आता रविराज प्रतिमाला आणि सुमनला घरी पाठवून देतो। पण आता इकडे सायलीच्या डोक्यात विचार चालू असतात की प्रतिमा आत्याला असं का होतं? हे महिपत त्यांची मंडळी दिसली की प्रतिमा आत्या का घाबरते? आता जरा साक्षीचा खटला तर होऊ द्या, मग साक्षीचं आणि महिपतचं समजल्यावर प्रतिमा आत्याच्याकडेही लक्ष देऊ। आता नेमकं प्रतिमा आत्याच्या जीवावर कोण उठलंय ते, असं आता सायली मनातल्या मनात म्हणते। आणि सगळेजण आता कोर्टात निघून जातात। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका।